श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 जून वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत सोमवती अमावस्या. ही वर्षातील पहिलीच सोमवती अमावस्या आहे आणि योगायोगाने ती अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. या सोमवती अमावस्येने या अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. ज्याप्रमाणे अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो, तसेच या अधिक महिन्यात येणारी प्रत्येक तिथी ही सुद्धा दर 3 वर्षांनीच येते आणि म्हणून ही अमावस्या सुद्धा दर 3 वर्षांनीच येते. अधिक मास अमावस्याला पुरुषोत्तम मास अमावस्या, दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते. 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या तिथीला पितृतर्पण, स्नान, दान आणि भगवंताच्या उपासनेला विशेष महत्त्व असते. या दिवशी केलेले दान आणि पूजा अनेक पटीने पुण्य देते अशी धार्मिक मान्यता आहे. मंडळी, ही सोमवती अमावस्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी आणि पितृदोषातून मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी मानली जाते. या दिवशी नदीत स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध केल्यास पितरांचे शुभ आशीर्वाद हे प्राप्त होतात. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू सहस्रनाम, मंत्र जप आणि श्रीहरींची पूजा केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. तसेच सोमवारी ही अमावस्या आल्याने या दिवशी शिवपार्वतीची पूजा केल्याने खूप लाभदायक ठरते. या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. कारण आपल्या पृथ्वी तलावरती 33 कोटी देवता वास करतात आणि त्यांचेच प्रतीक मानून या अमावस्येच्या दिवशी 33 दिवे दान करणे किंवा 33 वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात आणि आध्यात्मिक शांतता मिळते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. या अधिक महिन्यातील अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने पितृ तृप्त होतील, तुम्हाला आशीर्वाद देतील, मुलांच्या अडचणी या कायमच्या दूर होतील, प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होईल, घरावरील नजरदोष, नजरबाधा, करणीबाधा, आजारपण दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्या कुटुंबाची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. तर हा दही भाताचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी सोमवती अमावस्येला करायचा आहे. सोमवती अमावस्या हा अधिक मासातील शेवटचा दिवस आहे आणि सोमवती अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी आपण खास काही प्रभावी उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर घरातील प्रखर पितृदोष हा कायमचा दूर होतो. तसेच हा उपाय केल्याने घरातील अनेक समस्या ह्या देखील दूर होतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी जर आपण हा दही भाताचा उपाय जर केला तर घरातील नजरदोष, करणीबाधा, सततचे आजारपण, नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक अस्वस्थता कमी होण्यासाठी मदत मिळते. जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्या घरात करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होते. तसेच या उपायाने घरातील वाद, विवाद, क्लेश, भांडणे हे देखील कमी होतात आणि मनाला शांततेची अनुभूती येते. अनेक लोकांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संकट हे चालू असतात.
बऱ्याच जणांच्या घरामध्ये सततचं आजारपण असतं. काही ठिकाणी कुटुंबामध्ये वाद, विवाद, मतभेद असतात. तर बऱ्याच घरांमध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी असतात. पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून घरात पैसा टिकत नाही. बऱ्याच जणांच्या घरामध्ये मुलांच्या प्रगतीमध्ये सुद्धा अडथळे येत असतात. मुलांचं अभ्यासात मन लागत नाही, नोकरीमध्ये अडथळे येतात, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही. यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये का येतात? जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतात. ही सर्व काही पितृदोषाचीच लक्षणे आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं, की मी भरपूर देवाची पूजा करतो, घरात अनेक सेवा करतो, तरीही माझ्या घरातल्या समस्या काही केल्याने संपत नाही. बघा, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं, जर घरामध्ये पितृदोष असेल ना, तुम्ही कितीही पूजा, पाठ, सेवा केल्या, तरीही त्या पूजेचं तुम्हाला फळ जे आहे तर ते मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची पूजा करावी आणि त्यानंतरच देवतांची पूजा करावी. ज्या घरामध्ये पितृ प्रसन्न असतात, तिथे देवी देवता हे स्वतःहून प्रसन्न होत असतात. आणि म्हणून या दिवशी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा करायचाच आहे. हा उपाय आपल्या घरातील सकारात्मकता वाढवतो, घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर करतो आणि घरातील सर्व सदस्यांना मानसिक आधार मिळत असतो. सोबतच घरातील दुःख, संकट, अडचणी ह्या देखील कमी होतात. आणि जेव्हा आपण महिन्यातून येणाऱ्या प्रत्येक तिथीला, अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला जेव्हा आपल्या घरात असे काही छोटे-छोटे उपाय करतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये मोठे काही विधी असतात ना, ते करायची गरज पडत नाही. घरामध्ये जे काही छोटे-मोठे दोष असतात ना, ते या उपायानेच दूर होऊन जातात. आणि म्हणून उद्या सोमवती अमावस्येला प्रत्येकाने जे मी दही भाताचे उपाय तुम्हाला आत्ता सांगणार आहे, तर ते करायचेच आहे. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणताही मोठा खर्च करण्याची गरज नाही किंवा खूप जास्त वेळ द्यायचा आहे, असं सुद्धा नाही. फक्त 5 मिनिटामध्ये हे सगळे उपाय होणार आहेत. 5 उपाय सांगणार आहेत. 5 पैकी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहे आणि जमलंच तर तुम्ही हे 5ही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. कारण हे 5ही उपाय दही-भाताचेच आहेत. त्यामुळे तुम्ही सहजपणे हे उपाय करू शकता. आता उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी स्नानाचं महत्त्व आहे. या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे 4 वाजून 4 मिनिटांपासून तर 5 वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही स्नान करू शकता. नसेल शक्य तुम्ही नंतर केले तरीही चालेल, परंतु स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे. यानंतर आपलं घर जे आहे ना, ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र, गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्या घराची फरशी पुसायची आहे. देवघरातील देवांची सुद्धा पूजा करायची आहे. देवांना दह्याने अभिषेक करायचा आहे. देव शांत करायचे आहेत आणि धूप-दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यातील काही उपाय तुम्ही सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय संध्याकाळी करायचे आहेत. कोणता उपाय कधी करायचा ते तुम्हाला मी उपाय सांगितला, की पुढे मी सांगेलच. आता उपाय करण्यासाठी आपल्याला भात लागणार आहेत आणि दही लागणार आहेत. भात शिजवताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ, तेल, तूप काहीच घालायचं नाही. अळणी भात शिजवायचा आहे. सोबतच तुम्हाला दही सुद्धा लागणार आहे. दही घेताना चांगलं आणि फ्रेश घ्यायचं आहे. कारण दही जे असतं ना, ते शांतता, शुद्धता आणि मांगल्याचे प्रतीक मानलं गेलं आहे. आणि म्हणून अनेक धार्मिक कार्यांमध्ये बघा दह्याचा वापर केला जातो. तसेच जो भात तुम्ही उपाय करण्यासाठी घेणार आहे, तो सुद्धा फ्रेशच शिजवायचा आहे. शिळा भात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अजिबात वापरायचा नाही. आता पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. तर हा पहिला उपाय आपल्याला पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी, पितृदोष दूर होण्यासाठी, पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर एका द्रोणमध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला तुम्हाला बाहेर अंगणामध्ये, टेरेसवरती किंवा गच्चीमध्ये किंवा तुमच्या घराला बाल्कनी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हा दही भात ठेवायचा आहे. तर एका द्रोणमध्ये भात घ्या, त्यावरती 1 चमच्याभर दही टाकायचं
आणि असा हा दही भात तुम्हाला तुमच्या घरामध्येच जी दक्षिण दिशा आहे, त्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही घराबाहेर हा दही भात आपल्या पितरांसाठी ठेवणार आहे, तेव्हा पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा तुम्हाला मागून घ्यायचा आहे. किंवा सरळ ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणून हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे. आता हा उपाय घरातील पुरुषांनी केला तर उत्तम, पुरुषांना शक्य नसेल तर स्त्रियांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. आता जर हा नैवेद्य पितरांना ठेवण्यासाठी तुमच्याकडे द्रोण नसेल, तर अशा वेळी काय करायचं, केळीचं पान असेल ना, त्यावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा पिंपळाच्या झाडाचं पान घ्या आणि त्या पानावरती तुम्ही हा दही भात ठेवला तरीही चालेल किंवा एखादी पत्रावळी असते, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा दही भात ठेवू शकता. घेताना असंच भांडं घ्या, की पुन्हा ते आपल्याला वापरायला लागणार नाही. कारण आपण जी पितरांना गोष्ट समर्पित करतो, ती पुन्हा आपण वापरत नाही. पितरांना जो नैवेद्य दाखवतो, तो सुद्धा आपण खात नाही. आपण हे पितरांसाठी दान करत असतो, म्हणून ते भांडं आपल्याला वापरता येणार नाही. म्हणून घेताना असंच भांडं घ्या, की त्याचा उपयोग तुम्हाला पुन्हा होणार नाही. आणि जेव्हा हा दही भात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवणार आहे, तेव्हा ठेवताना बघा त्या भाताच्या ताटाखाली तुम्हाला एक वर्तुळ काढायचं आहे पाण्याने आणि त्यावरती हा दही भात ठेवायचा आहे आणि सोबत तुम्हाला एक पाण्याचं भांडं सुद्धा भरून ठेवायचं आहे. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्या कुटुंबामध्ये शांतता राहावी, घरातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर व्हावीत, अडकलेली कामे पूर्ण व्हावे, कुटुंबाला भरभरून यश मिळावं, घरातील भांडणे, क्लेश दूर होण्यासाठी हा पुढचा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, गाईची जी शेणी असते म्हणजे गाईच्या शेणाची जी गौरी असते ना, ती घ्यायची आहे. अगदी छोटी घ्यायची आहे. एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला गॅसवरती ठेवून थोडासा जाळायचा आहे. त्यांना पेट घेतल्यानंतर ती गौरी तुम्हाला ना एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि त्या शेणाच्या गौरीवरून तुम्हाला अगदी थोडासा चिमूटभर थोडासा भात आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे. जेव्हा आपण गाईच्या शेणीवरती दही भात टाकून काळे तीळ टाकतो, तेव्हा तो नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो. आणि यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या तुम्हाला बाहेर करणं शक्य नसेल, तर मग तुम्ही तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून हा उपाय करू शकता. यानंतर पुढचा उपाय जो आहे, तर तो आपल्याला आपल्या घरासाठी करायचा आहे. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची लोकं येतात, चांगली लोकं येतात, काही वाईटही असतात. आपल्या घरामध्ये आली, की आपल्या घरातल्या काही चांगल्या गोष्टी त्यांना देखवत नाही. बऱ्याच वेळा त्यांच्या मनामध्ये आपल्या घराबद्दल काहीतरी जलन होत असते आणि अशावेळी त्यांची जी काही नजर-दोष आहे ना, ती आपल्या घराला लागत असते आणि यामुळे सुद्धा आपल्या घरात अनेक अडचणी यायला सुरुवात होते. आपल्या घरातली सुख-शांती जी आहे, तर ती हरवून जात असते किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने आपल्या घराला नजरबाधा किंवा नजरदोष लावलेली असेल, तर यासारखी नजरदोष किंवा नजरबाधा दूर करण्यासाठी पुढचा उपाय करायचा आहे. हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर उपाय करण्यासाठी जी नारळाची करवंडी असते, जेव्हा आपण नारळ फोडतो, तेव्हा नारळाचा तो वरचा कडक कठीण भाग असतो ना, त्याला नारळाची करवंडी म्हणतात. तर तशी नारळाची करवंडी घ्यायची आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा दही-भात ठेवायचा आहे आणि हा दही-भात आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो, त्या प्रकारे तुम्हाला 7 वेळा ववाळून घ्यायचा आहे आणि वळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर हा दही-भात तुम्हाला तसाच तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे, पुन्हा घरामध्ये आणायचा नाही. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तो तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचा आहे, की तो कुणी खाणार नाही. म्हणजे पक्ष्यांनी खाल्ला तर चालेल, पण मुलं किंवा इतर कोणत्या व्यक्तीने खाणार नाही अशा ठिकाणी ठेवा किंवा तो कुणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. जिथे मुंग्या आहेत, पक्षी आहे, कुत्रे आहे, तर तो खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाला हा दही-भात टाकायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर व्हायला सुरुवात होते आणि आपल्या घराची प्रगती ही देखील सुरू होते. आता पुढचा उपाय जो आहे, तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. जर आपल्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, चिडचिड करत असेल, सांगितली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल आणि मुलं सतत आजारी पडत असेल किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, दवाखाना करूनही तिला जर बरं वाटत नसेल, तर हा उपाय तुम्ही अमावास्येला करून पहा.
हा उपाय जर तुम्ही केला ना, तर नक्कीच तुम्हाला जो काही सकारात्मक परिणाम आहे ना, तो दिसायला लागेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा दही भात घ्यायचा आहे. एखाद्या वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये हा दही भात तुम्ही घेऊ शकता आणि यानंतर हा जो दही भात आहे ना, हा फक्त आपल्याला त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा आहे. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा. मुलं सतत चिडचिड करत असेल त्यांच्यावरून हा उतारा करा किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावर सुद्धा हा उतार तुम्हाला करून घ्यायचा आहे. एका व्यक्तीवरून हा दही-भात उतरवल्यानंतर ना पुन्हा दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही. हा दही-भात उतरवला की घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि तो काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्यांना खाऊ घालायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा पुढचा उपाय आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरातील आजारी व्यक्तीसाठी करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे दही-भाताचे उपाय जे आहेत, तर ते आपल्याला उद्या सोमवती अमावस्येला करायचे आहेत. हे सर्व उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, तर तुम्हाला कोणतेही उपाय करता येणार नाही. आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल, तर घरातील इतर व्यक्तीने हे उपाय करावे. शक्य असेल तर सर्व उपाय करा किंवा यापैकी जो शक्य होईल तो केला तरी चालेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.